दर्पण न्यूज, नजरेसमोर राष्ट्र, नजरेत महाराष्ट्र। शाळा प्रांगणातून आयोजित केलेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, विठ्ठल रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांची वेशभूषा करून हरिपाठ, अभंग आणि भजन सादर केली। दिंडीची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सबनवाड मॅडम गावातील नागरिक यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा, प्लास्टिक बंद करा, कचरा टाळा असे निसर्ग संवर्धनाचे घोषवाक्य देत एक सामाजिक संदेश दिला। पर्यावरणाच्या समतोलासाठी आपली जबाबदारी ओळखून वृक्ष संवर्धनाचा संकल्प विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनीही केला। सहभागी शिक्षकांमध्ये शिंदे सर, डाके सर, सपकाळ सर, पंचाळ सर, शेरखाने सर, कुमसुंबे सर, भाडसंगे मॅडम व अंगणवाडी सेविका यांचा समावेश होता। हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि पर्यावरणाची जाणीव निर्माण करणारा ठरला। आषाढी एकादशी ही केवळ धार्मिक परंपरा नव्हे, तर ती भावी पिढ्यांना जीवनमूल्ये आणि निसर्ग संवर्धनाचे भान देणारा सण आहे। शाळेतील विद्यार्थ्यांनी टाळमिदुंगासह निसर्ग दिंडीत सहभाग घेतला। हे दृश्य अत्यंत प्रेरणादायी होते। वृक्षारोपण, प्लास्टिक विरोधी संकल्प आणि पर्यावरण रक्षणाच्या प्रतिज्ञा घेऊन साजरी केलेली ही एकादशी मुलांमध्ये शाश्वत संस्कार रुजवणारी पाहावयास मिळाली। दर्पण न्यूज महाराष्ट्र।